अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। राज्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती उद्भवलेली होती। त्यामुळे रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेने ऊस मिलातून कर्ज खात्यावर जमा करून घेऊ नये अशी मागणी केली होती। या मागणीला यश आले आहे। शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत मागणी केली होती। या मागणीला यश आले असून महसूल व वन विभागाने दिनांक 10/10/2025 रोजी शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली आहे। तसेच सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य या कार्यालयाने दिनांक 1/12/2025 अन्वये बाधित झालेल्या तालुक्यातील सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। याबाबत तसे कळवण्यात आले होते। राज्यामध्ये 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या अल्प मुदत कर्जाचे मध्यम मुदत कर्जामध्ये रूपांतर व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती देण्याबाबतच्या शासकीय निर्देशांचे आपल्या स्तरावरून काटेकोरपणे पालन करावे। शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर साखर कारखान्याने कर्जाची रक्कम कपात अथवा वर्ग करू नये ही मागणी मान्य केल्याचे रीतसर लेखी पत्रही दिले आहे। यावेळी ॲडव्होकेट माणिक शिंदे यांच्यासह अजित काळे, लक्ष्मण वडले, शिवाजीनाना नानखेले, कालिदास आपटे, पांडुरंग रायते, प्रगती चव्हाण, लक्ष्मण पाटील, उत्तम पाटील, सुरेश पाटील, केबी पाटील, नंदकुमार पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।